नाही, आता ते त्यांचा विषय. माझा विषय कुठला आहे की मला मराठा समाजाच्या लेकराला आरक्षण देणं ही माझी जबाबदारी आहे. मी आज वाट बघतोय सरकार कुठले निर्णय घेत आहे. 58 लाख नोंदी सापडल्यात, त्याच्या संदर्भात सरकार काय आज सूचना काढतंय, काय आदेश देत आहे, कारण ते आदेश महाराष्ट्रभरासाठी असणार आहेत. हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा विषय आहे. हैदराबाद गॅजेटियरचा GR काढला आहे, त्या संदर्भात नेमकं सरकार आता नेमके आदेश काय काढतंय, त्याच्यात दुरुस्त्या काय करतंय, SOP मध्ये काय दुरुस्त्या करतंय, काय भूमिका काय आहे त्यांची, प्रमाणपत्र कशा स्वरूपात हैदराबाद गॅजेटियरनुसार देणार आहेत. कारण आमची संख्या नेमकी गेली कुठं. इथं होती प्रत्येक जिल्ह्यात 1 लाख, कोणत्या जिल्ह्यात 2 लाख, त्या वेळेस होती. मग ती संख्या गेली कुठं. म्हणून मराठवाड्यातल्या मराठ्यांना सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणं गरजेचं आहे. त्यासाठी सरकार आता तातडीचा आदेश काय काढतंय, जे अर्थ काढला आणि प्रमाणपत्र तर देणार. म्हणजे ही कोणची सिस्टम आहे. अधिकारी चुकीची माहिती देत आहे, लोकांना सांगतात अर्ज करा, अर्ज केले की म्हणतात नाही. असं काय देतात ते माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. सातारा संस्थांचा गॅजेटियर बद्दलचा अहवाल आपण घेतलाय. त्यांनी सांगितलं होतं की आता इथून गेल्याच्या नंतर आम्ही त्यांच्या ॲडव्होकेटशी बोलतो, सरकारी सगळ्या तज्ज्ञांशी बोलतो. ते काय केलंय हे बघणं माझ्यासाठी गरजेचं आहे. आजपासून त्यांची काय हालचाल आहे, त्या काय सूचना काढतायत, केसेसच्या बद्दलची त्यांची कुठली भूमिका आहे, नसून सुद्धा काही पोरं त्याच्यामध्ये गुंतले. मग याला कोण जबाबदार. काही ठिकाणी बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या एकच मुलगा होता त्यांना, आता त्यांच्या पाठीमागं माणूसच नाही, आई वडील आहेत, ते वय बसत नाही. मग त्यांचं जर म्हणणं आहे पुतण्याला द्यायची, यांना अडचण काय. त्यांचं म्हणणं आहे मुलीला द्यायची, यांना अडचण काय. ते म्हणजे नाही तू माहेरी गेली, तुला काय घे नाही, ती त्याच्या आईबापाला संभळेल ना. करता पुरुष घरातला गेला ना, त्याची मुलगी संभळील. त्यांना पुतण्या द्यायचं असलं ते पुतण्याला देतील. फक्त त्याच्याकडून हमी पत्र घ्या, हे द्यायची का, कारण ती विशेष बाब आहे ना. त्याच्यात तुम्हाला अडचण काय. EWच्या पोरांचं काय केलं, सारथीचा काय निर्णय घेतात, MPCच्या पोरांचं काय करतायत, ते सारथीबद्दलच्या योजना सुरू करतायत का, ही आजपासूनची प्रक्रिया माझ्यासाठी बघणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सातारा संस्थांच्या GR बद्दल सरकारने अहवाल घेतलेला असताना का GR काढत नाही, कोल्हापूरचं संस्थांचं गॅजेटियर का घेत नाहीत, याच्याकडे माझं जास्तीत जास्त लक्ष आहे. आता शिंदे समितीला मुदतवाढ दिली पण शिंदे समिती काम करणार आहे, नुसती मुदतवाढच राहणार आहे. त्याला पूर्वी जसे एकनाथ शिंदे साहेबांनी प्रत्येक जिल्ह्याला कक्ष स्थापन केले होते आणि त्यामार्फत जिल्हाभरात कामं सुरू केले होते, त्याच पद्धतीचे कक्ष पुन्हा उपसमिती देवेंद्र फडणवीस साहेब सुरू करतायत का. गोरगरिबांना सोपं होतं. अधिकाऱ्यांकडे कक्ष नसलं, अधिकाऱ्याकडे गेले ते म्हणतं मग आता दुसरं काम आहे. कक्ष स्थापन जर जिल्ह्याला तालुक्याला केलेले असले, तालुका आणि जिल्हा, तर लोकांना डायरेक्ट त्या कामासाठी तिथं जाता येते. याच्यावरती काय भूमिका आहे हे बघणं गरजेचं आहे. बरं, ते तुमचं जेव्हा आंदोलन होतं तेव्हा छगन भुजबळ काही ना काही भूमिका मांडतात. यावेळेस त्यांनी भूमिकाच मांडली नाही, तुमच्या विरोधात पण नाही बोलले. तुमची भूमिका त्यांना पटली आहे का. बरं झालं असं. या वयात जरी ते तेवढे जरी शाणे झाले तरी या जनतेसाठी खूप झालं. कारण त्यांचं ते वय नाही आहे आता की आपण या क्षेत्रात गोरगरिबांच्या लेकराला या वयात वाटोळं करावं आणि ते पाप डोक्यावर घेऊन मरावं, हे त्यांचं वय नाही आहे. ते हुशार झाले असले तर चांगली गोष्ट झाली. कारण आता आकाट तांडव किती दिवस करणार, ह्या वयात मुळ्याद होत असतो. शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. कांद्याचे दर कोसळल्याने राज्यभरात आंदोलन होत आहे आणि सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे हे दर कोसळल्याचा आरोप होतोय. काय कोसळलेला. सरकारच्या विरोधी धोरणामुळे हे दर कोसळल्याचा आरोप होतो. हो, आणि मग आता कांदेच, आता लोकांनी कांदे लावा तर हे भाव देत नाहीत, नाही लावा तर म्हणतात कांदे राहिले नाही. लोक कांदे लावतात, सोयाबीन लावतात, कापूस लावतात, भाव देत नाहीत. बघा काय असतं, सक्षमपणानं लोकांनीच उभा राहायला पाहिजे. आपण जर शेतीत राबतो ना, आपल्या मालाला भाव नाही तर आपण ताकदीनं त्याच्यात उतरलं पाहिजे. अर्धे शेतकरी घरी, अर्धे तिथं, आणि मग ते दबाव येत नाही सरकारवरती. मग सरकार करतं मनमानी, त्यांना जसं पाहिजे तसं करून घेतात. शेतकऱ्यांना सगळ्याच मालाच्या भावात जर बदल पाहिजे असला, त्यांच्या मनासारखं करायचं असेल तर सगळ्यांनी एकजुटीनं उभं राहायला पाहिजे. ते होतं. आणि सरकारने शेतकऱ्याच्या मागण्या सगळ्या मंजूर करायलाच पाहिजे.